फ्रेंड, तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आय होप तुम्ही चांगले असतील आणि मी पण बरी आहे. तर इथं काय झालेलं आहे तुम्हाला दाखवते मी. हे बघा, पूर्ण पाणी भरून गेलेलं होतं, मला माहीतच नाही, लक्षच नाही माझं. आणि हे बघा, आता काढते मी पाणी. तर इथं पण सगळं पाणी सांडवलेले खाली पडलं. आता साफ करून घेते मी. माझं लक्षच नाही म्हणतं, पाणी भरलेलं आहे का काय. आता तिकडचं सगळं स्वच्छ करावं लागेल, मग पाणी पुसावं लागेल. तर देवार महिने ते अटेची असताना ते ठेवलेलं आहे. तर त्याच्याने सगळे व्यवस्थित देव बसून जातात. तिथं देवघर आणायचं आहे मला, पण जमतच नाही आणायला. तर आता मी सगळं पाणी काढून घेते आणि स्वच्छ करून घेते, पुसून घेते. किती घाण पाणी निघालं हे बघा बरं. इकडं बी पुसावं लागेल, कारण की इथं ना पूर्ण वायरींमध्ये सगळं पाणी पडलेलं आहे. तसं मी स्विच ऑफ करून दिलं आहे फ्रीजचं. खूपच पाणी भरून गेलं. जसं मी फ्रीज सरकवलं ना, पूर्ण पाणी इकडं फ्रीज झालं, तसं पूर्ण पाणी खाली आलं. तर बघा किती घाण पाणी आहे, बाप रे बाप. एवढं घाण पाणी असतं का बरं. बघा किती मी परत थोडंसंच राहिलंय, पूर्णच काढून घेते, कारण की अजून भरलं मग अजून सांडव खाली. ओ बादली घेते बरं. कपडे इथंच टाकते मी कपडे, कारण की जागा नाही आहे बाहेर. इकडं बंद आहे, ओपन नाही आहे. आणि जास्त प्रॉब्लेम म्हणजे आपल्या पावसाळ्यात जास्त येते कपडे सुकवायची प्रॉब्लेम येते. आता मी हे सगळं काढून घेते बरं. पूर्ण मुलं झाली. आता मला हे सगळं काढावं लागेल आणि मग सगळं सुकल्यावरच सेट करावं लागेल परत. तसंच मी पूर्ण साफ करून घेतलं इथं पाणी बिनी. आणि फ्रीजचे पण पूर्ण वायरी बिरी सगळे साफ करून घेतलेत, कारण की थोडं पाणी राहिलं तर शॉक बीक लागेल. त्याच्यासाठी जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत मी बंदच ठेवते फ्रीज आहे ना. तर सगळं सामान इथं ठेवलेलं आहे देवाचं, आणि मग पुसून पासून परत ठेवून देईल ना. तर माझा पसारा झाला आहे पूर्ण आवरून. आणि ॲक्च्युली सकाळी काय झालं होतं, इथे ना हे टेबल आपलं ड्रॉइंग बुक सापडत नव्हती हनीची, तर त्याच्यासाठीच हे सरकवलं. इकडे जागा नव्हती, सोफा ठेवलेला होता. मग म्हटलं तिचे पप्पा इकडे सरकवलं, तसेच बोटाला थोडंसं लागलं त्यांना. तर हे पावडर लावून घेतले. आणि पेन शोधत होते ना, आणि पेन दारच्या मागे इकडं मागच्या तिथं भेटली. तर कालची केळी पडलेली आमची, ते बारीक बारीक काय म्हणतात ते मुंगे असतात ना, ते येऊन जातात.
म्हणून मी पिशवीमध्येच ठेवलेलं आहे मी. तेव्हा दिसतंय का, बारीक 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 जात नाही ते. येऊन येऊन काय करते. तर आणि ड्रॉइंग काढते. इथं काय काढते, हे काय आहे? ॲपल आणि बनाना. ॲपल आणि बनाना. काय कलर घेऊन जायचं विसरून गेली होती ना. आम्हाला वाटलं ड्रॉइंग सकाळी खूप शोधत होतो ना ग आपण. मग तिच्याकडे होतं ते. हां का, ड्रॉइंग बुक. मग आम्हाला वाटलं का हरवलं का काय. रोज रोज आम्ही ड्रॉइंग घेऊन जातो, ड्रॉइंग करतो ना, मग टीचरला देऊन देतो. हां का, मग आज कसं काही घेऊन आली. आज तर राहून गेलं, पटपट येऊन गेले. पटपट येऊन गेलं, घाई करत होते सगळे. तर एवढी गर्दी होऊन जाते बाहेर सुट्टी झाल्यावर ना घरी. आणि कशी तरी निघते बाहेर. ढकलून देते आणि येऊन जाते. ढकलून देते आणि येऊन जाते बाहेर. कलर करते का. आणि हे दिवाळीचं आकाशकंदील बनवलेलं होतं. कसं तरी एका म्हणजे रात्रमध्ये जेमतेम कसं तरी एवढं डेकोरेट नाही केलं, असं बनवलं ना ग. आणि परत देऊन दिलं टीचरने ना ग. आणि आमच्या इकडं रिचार्ज संपलेलं आहे. तर आता टी व्ही बंद ना गाणी. कलर संपले का ग. हां, कलर संपले. हां, हे कसं चालतंय. कोणतं हे संपलं बेटा ते. ते खडू मध्ये आहे ना ते ग. हां, त्याच्याने काढायचं म्हणजे कलर भरायचं. हे जास्त येऊ राहिले. ते खडू मध्ये आहे ना त्याच्याने भरशील. मला स्केच पेन आवडतं. स्केच पेन आवडतं. भर लवकर. आणि क्लासचा वेळ होतोय. आणि हा अजून 1 नाही वाजले, 1:30 वाजता जाशील ना. आणि छोटीशी क्यूट अशी शेंडी घातलेली आहे ना ग. छान दिसते. आणि पुढचे केस तर राहिले. तर हनीला खूप आवडतं शेंडी घालायचं. नवीन नवीन काय ना ग. नवीन नवीन वेणी घालायला किंवा 2 शेंड्या असं वेगवेगळं हेअरस्टाईल करायला आवडतं हनीला. कर ना आता, कर. तोंड वाकडं कसं कसं करत होती, दाखव मला करून. असं अजून हे वाला भारी दिसतं, करून दाखव एकदा. हे जर तेवढा हसू येतं ना मला. वेगळंच तोंड करते आणि वेगळं दिसतं ना ग. क्युटी आहे माझी, क्युटी 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 आहे अगं. एवढे मच्छर आहेत ना. आणि हनीच्या मागे पडलेले असतात मच्छर. सुरू झालं एकदाचा. आता बंद करा. एवढे मच्छर झालेत ना इकडं, म्हणजे खूपच जास्त. उघडं ठेवलं ना मध्ये येतात. मग रात्री खूप जास्त बारीक बारीक झाले. आणि मग डेंगू एकदा मला चिकनगुनिया होऊन गेला होता मच्छर ना. हनीला आठवत नाही, हनी लहान होती तेव्हा.
2 वर्ष नाही 2 वर्ष झाली मला, तेव्हा झाला होता डेंग्यू नाही चिकन. बस कर बेटा, आता ठेवते, क्लासचा वेळ होतोय ना. नाही होतंय. नाही होतंय. होतोय ना. नाही होतंय. तर आजचा दिवस आहे क्लास, आणि उद्या मग सॅटर्डेला सुट्टी राहील क्लासला. उद्या मग उद्या सॅटर्डे आहे ना, उद्या क्लासला सुट्टी राहील. क्लासला शाळेला काय क्लासला शाळेला बी क्लासला बी. अगं शाळेला कशाला सुट्टी, स्कूल तुझी दुपारची राहील ना, 11 वाजता राहील ना स्कूल. हां ते आता तोंडात न घाल ते नाड काढ. तर उद्या सॅटर्डेला दुपारची राहील तिची स्कूल, आणि क्लासला सुट्टी राहील ना गं.